या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही तुमचा फोकस लेझर शार्प कसा बनवू शकता. आणि यामध्ये मी असंच हवामध्ये बोलणार नाही तर रियालिटीला धरून बोलणार आहे, जे की ॲक्च्युली सायंटिफिक बेस्ड आहे आणि मी सुद्धा काही गोष्टी याच्यामधल्या अनुभवलेल्या आहे. सो इट्स गोइंग टू बी अ रिअली व्हॅल्युएबल व्हिडिओ. तुम्ही याला पूर्ण शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला इथून पुढे कधीही फोकस करायला प्रॉब्लेम येणार नाही. तुमच्यासारखाच मी सुद्धा स्ट्रगल करायचो जेव्हा माझं प्रिपरेशन चालू असायचं एक्झामसाठी. इवन नाऊसुद्धा आत्तासुद्धा मी बऱ्याच वेळेस अडखळलेलो आहे फोकस करण्यामध्ये. बट जेव्हा मला काही गोष्टी कळाल्या, त्या गोष्टी जेव्हा मी ॲप्लाय करून बघितल्या, तेव्हा रिअल लाईफ डिफरन्सेस मला अनुभवायला भेटले. आणि मला वाटलं की या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या सर्व गोष्टी ज्या की मी एक्सपिरियन्स केल्या आणि ज्या सायंटिफिक बेस्ड आहे त्या पूर्ण तुम्हाला सांगाव्या. सो या लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. नंबर फर्स्ट इज युअर डाएट. तुम्ही कितीही मोटिवेशन धरून तुमच्या फोकसला जर विश्वास ठेवता आहे की असा मिळून जाईन, हे कधीच होणार नाही आहे. विसरून जा जर तुम्ही कार्बोहायड्रेट्स पूर्ण बॉडीमध्ये घेऊन फोकस करायचा विचार करत आहात. तुमचं मोटिवेशन कितीही असो, शेवटी तुम्हाला झोप येणार म्हणजे येणारच. मी लायब्ररीला गेलो असताना मी जेव्हा नेहमी जातो, तेव्हा मला मेजॉरिटी ऑफ मुलं जास्त फोकस करून अभ्यास करताना दिसत नाही. त्यांच्यामधले काही तर डायरेक्ट माझ्यासारखे, मी जेव्हा कार्बोहायड्रेट्स खाऊन जायचो, माझ्यासारखे लिटरली डेस्कवरती झोपायचे. आता ती गोष्ट वेगळी की प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी असू शकते. बट जर मला जास्त मुलं डेस्कवरती झोपताना दिसत आहे तर व्हॉट शुड आय कन्सिडर? मी असंच कन्सिडर करू शकतो ना की त्यांचं डाएट ओके नाही आहे, त्यांना अभ्यास करायचा आहे पण त्यांच्याच्याने होत नाही, आळस येतो आहे आणि शेवटी ते डेस्कवरती झोपत आहे. सो द प्रॉब्लेम इज नॉट मोटिवेशन. असं नाही की त्यांच्यामध्ये मोटिवेशन नाही आहे, त्यांना असं वाटतं आहे की आपण फेल व्हावं वगैरे, मी फक्त जस्ट टाईमपास म्हणून करतो आहे, फक्त फॉर्मॅलिटीज करत आहे, असं तर नाही आहे. त्यांच्यामध्ये मोटिवेशन आहे. मोटिवेशन हा प्रॉब्लेम नाहीच आहे. प्रॉब्लेम इज डाएट. डाएटमध्ये ते जर कार्बोहायड्रेट्स फील्ड घेत असतील, नुसत्या चपात्या खाऊन, नुसत्या भाकरी वगैरे खाऊन, विदाऊट इन्क्लुडिंग एनी प्रोटीन जर करत असतील, तर ऑब्वियस आहे त्यांना झोप येणारच. मलासुद्धा यायची जेव्हा मी नुसते कार्बोहायड्रेट्सवरती डिपेंड राहायचो. आणि हे फॅक्ट आहे, तुम्हाला ॲक्सेप्ट करावं लागेल की कार्बोहायड्रेट्स मेक्स यू स्लीपी, नो मॅटर तुमचं मोटिवेशन कितीही हाय असो. सो दिस इज द थिंग विच यू हॅव टू कन्सिडर. कारण याला सायंटिफिक बॅकिंगसुद्धा आहे की कार्बोहायड्रेट्स जर तुम्ही तुमच्या बॉडीमध्ये कन्झ्युम केलं, तर तुमची बॉडीची जी एनर्जी आहे, जी फोकसला पाहिजे असते मॅक्सिमम, ती एनर्जी जास्तीत जास्त वापरल्या जाते ते कार्बोहायड्रेट्स डायजेस्ट करण्यासाठी. आणि तुम्हाला इथून मागे काही व्हिडिओज बनवलेले आहे, मी त्या व्हिडिओमध्ये प्रॉपर सांगितलेलं आहे की कार्बोहायड्रेट्स तुम्हाला झोप का आणतं ते. सो मेक शुअर की तुम्ही ते व्हिडिओज बघावे, जेणेकरून तुम्हाला ॲक्च्युली रिॲलिटी कळेल की वाय कार्बोहायड्रेट्स आर रिअली बिग बॅरियर इन युअर स्टडी इफ यू आर ट्राईंग टू गेट लेझर शार्प फोकस. सो दिस वॉज नंबर फर्स्ट. नंबर सेकंड पॉईंट इज कॉफी. आता कॉफीला मी पहिले हलक्यात घ्यायचो आणि पहिले मला असं वाटायचं, म्हणजे कुठे ना कुठे मी असं ऐकलं होतं, बरं इवन तुम्हीसुद्धा ऐकलेलं असेल की कॉफी इज नॉट दॅट गुड इनफ. कारण कॉफीचे बरेच तुम्ही कॅफिन वगैरे जे असतं कॉफीमध्ये, जे कंटेंट्स कॅफिनचे कंटेंट्स असतात ते हार्मफुल असतात वगैरे वगैरे. बट आपण जे हार्मफुल त्याला कन्सिडर करतो आहे ना, तो हार्मफुलनेस आपण इतर ज्या गोष्टी खातो, फास्ट फूड वगैरे, ज्या नॉर्मल आपण ग्रँटेडली पकडतो की काहीच होणार नाही, त्या गोष्टीपेक्षा म्हणजे बऱ्यापैकी कमी आहे. आणि आपण त्या हार्मफुल इफेक्ट्सला जास्त कन्सिडर पण करू नाही शकत जर त्या कॅफिनचे बेनिफिट्स मॅसिव्ह असतील तर. म्हणजे कॅफिनचे बेनिफिट्स एवढे आहे ना, तर त्या बेनिफिट्स पुढे त्याचे जे इफेक्ट्स आहे हार्मफुल, ते लिटरली आपण कन्सिडर पण करायला नाही पाहिजे. जर तुम्ही लाँग टर्म बघितलं कॅफिनच्या इफेक्टला, तर तुम्हाला जास्तीत जास्त प्रोडक्टिव्हिटीज मिळेल रॅदर दॅन गेटिंग द ड्रॉबॅक्स. सो आय विल सजेस्ट यू गाईज, तुमच्यावरती डिपेंड आहे. बट मी सजेशन देऊ शकतो आणि मी पण ट्राय केले. मी लक्ष नाही दिलं कॅफिनच्या साईड इफेक्ट्सवरती, कारण
या दुनियेमध्ये बरेचसे लोक आहे जे नशे वगैरे करतात. त्याच्यामध्ये बरेचसे ड्रॉबॅक आहेत, ते कन्सिडर आपण करत नाही. बट आपण एक प्रोडक्टिव्ह गोष्ट आहे कॅफिन कॉफीमधलं, डार्क कॉफीमधलं, ब्लॅक कॉफीमधलं आय एम सेइंग, ते कन्सिडर करतो. आणि दॅट इज व्हेरी रॉंग. कारण त्याचे बेनिफिट्स इतके आहे, म्हणजे तुम्हाला लिटरली सांगतो, मला जेव्हा रात्री इवन आत्ता जे मी बसलो आहे ना तुमच्या पुढे बोलतो आहे, तर ते पूर्णपणे फोकसली याच्यामुळेच बोलू शकत आहे की मी पूर्ण रात्रभर कॉफीचे डोसेस घेत आलेलो आहे टू जस्ट स्टे अवेक, टू जस्ट गेट लेझर शार्प फोकस. कॉफी पिल्याने मला जो झोपेचा फ्लो होता तो रोखला गेला. आणि ॲट द एंड काय झालं, मला अगदी या रात्री शांततेमध्ये लेझर शार्प फोकस एक्सपिरियन्स करायला भेटतो आहे. आणि काय आय एम लकी, कारण एवढ्या शांततेमध्ये मी स्टडी करू शकतो या लेझर शार्प फोकसने. मी व्हिडिओज बनवू शकतो असे विदाऊट गेटिंग एनी बोरनेस, विदाऊट गेटिंग एनी स्लिपीनेस, एनी कन्फ्युजन, एनी टायर्डनेस. सो कॉफी जर तुम्ही प्रॉपर व्यवस्थित युटिलाइज केलं तर बिगेस्ट वेपन, तुम्हाला बिगेस्ट हत्यार आढळू शकतं तुमच्या लेझर शार्प फोकसच्या गोलमध्ये. आणि हे मी एक्सपिरियन्स केलं आहे, तुम्हीसुद्धा एक्सपिरियन्स करू शकता. दिस इज द सेकंड मोस्ट टॉप थिंग विच यू कॅन अप्लाय टू गेट युअर लेझर शार्प फोकस. सो माझ्या मते हे 2च पॉईंट होते. फर्स्ट वन इज डाएट. तुमच्या डाएटमध्ये रॅदर दॅन कार्बोहायड्रेट्स यू शूड इन्क्लूड प्रोटीन. जेवढे जास्त तुम्ही प्रोटीन इन्क्लूड करशाल तेवढी तुमची बॉडी त्या प्रोटीनला सटली डायजेस्ट करते. डायजेशनचा जो ग्राफ आहे तो असा, म्हणजे जे ग्लुकोज स्पाइक्स वगैरे होतं ते जास्त हाय वगैरे जाती नाही प्रोटीनने. सो मेक शुअर की तुम्ही डाएटमध्ये कार्बोहायड्रेट म्हणजे लिटरली घेऊ नका असं नाही म्हणत आहे, बट यू हॅव टू कीप द क्वांटिटी ऑफ कार्बोहायड्रेट्स लो if you are on the track of long study session. आणि सेकंड म्हणजे तुमचं कॉफीलासुद्धा तुम्ही इन्क्लूड करू शकता. सो दिस वॉज 2 मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू गेट युअर लेझर शार्प फोकस. आणि ह्या 2 गोष्टींनी मला आत्तापर्यंत म्हणतो आहे मी, असं नाही की याच्यापेक्षा व्यतिरिक्त काही गोष्टीच नाही आहे ज्या लेझर शार्प फोकसला हेल्प करणार नाही, बट मला एक्सपिरियन्स झालेल्या या आत्तापर्यंतच्या 2 मेजर गोष्टी आहे ज्या मी तुम्हाला सांगायला वर्दी आहे. सो दिस थिंग्स यू कॅन ट्राय इन युअर डेली रुटीन टू गेट द फोकस. या यू कॅन लिटरली चेंजेस अनुभवू शकता ह्या टिप्स ॲप्लाय केल्यानंतर तुमच्या डेली रुटीनमध्ये. सो या दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. आय एम शुअर की काही ना काही मी व्हॅल्यू तुम्हाला या व्हिडिओ थ्रू दिली असेल. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. गुड बाय. बेस्ट ऑफ लक.